मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता ही मालिका प्रसारित होते. या मालिकेत ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. महाराष्ट्राचा इतिहास उलगडून दाखवणाऱ्या या मालिकेत काम करण्याची संधी मिळणं हेच भाग्य असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. स्टार प्रवाह वाहिनी महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 5 जानेवारीपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू झाली आहे. कोल्हापुरातील सैनिक दरबार हॉल इथं नुकताच दैनिक लोकमतचा एक कार्यक्रम झाला. त्याला अभिनेते अमोल कोल्हे, अभिनेत्री मधुराणी गोखले आणि स्टार प्रवाहाचे व्यावसायिक प्रमुख सतीश राजवाडे उपस्थित होते. आजवर अनेक ऐतिहासिक भूमिका केलेल्या अमोल कोल्हे यांची या मालिकेत ज्योतिबा फुलेंची भूमिका आहे, तर मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहेत. सबंध देशाला समतेचा आणि स्त्री शिक्षणाचा आदर्श घालून दिलेल्या फुले दाम्पत्याच्या संघर्षमय आयुष्याची कथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचं मोठं योगदान आहे अशा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका करायला मिळणं हेच भाग्याचं आहे, अशी भावना या कलाकारांनी व्यक्त केली. दरम्यान महासैनिक दरबार हॉलमध्ये अमोल कोल्हे आणि मधुराणी गोखले यांचं आगमन होताच उपस्थित प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष केला. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित असलेली ही मालिका सर्वांनी आवर्जून पाहावी असं आवाहन मधुराणी गोखले यांनी केलं. अशी ही गोष्ट लहान मोठ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ते काम स्टार प्रवाह करत आहे. तेव्हा जरूर तुम्ही ही मालिका बघितली पाहिजे. आपल्या आयुष्यात प्रेरणा घेण्यासाठी आणि आपले लढे अजून बळकट करण्यासाठी प्रत्येकाने पाहायला हवी आणि पाहताना आपल्याबरोबर आपली लहान मुलं पाहतायत याच्याकडे लक्ष द्यायला हवं आणि आवर्जून त्यांना दाखवायला हवी असं मी आवाहन करते.